या शांत रस्त्याने मी आता पुढच्या दिशेने प्रवास सुरू केलाय. परंतु मित्रांनो काय आहे की आपण जास्त पुढे जाणार नाहीये, कारण इथे सगळीकडेच बिबट्याचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे आपण जास्त आगाऊपणा काय करणार नाही. नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत ना? तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. सकाळचे 10:30 वाजलेत आणि मी आता चाललेलो आहे आमच्या गावाच्या पश्चिम दिशेत. तर मित्रांनो काय आहे की मी राहिलाय केळवड्यामध्ये आणि केळवडे गावाच्या पश्चिम दिशेला साळवडे गाव येते. परंतु साळवडे गावाच्या पुढे देखील रस्ता डोंगरामध्ये जातो. चला तर मग आमच्या गावाच्या पश्चिम दिशेचा हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा प्रवास खरंच खूप ॲडव्हेंचरस असणार आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, मी आता उभा आहे केळवडे आणि साळवडे गावाच्या हद्दीलगत. मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी आपल्याला केळवडे गावाची त्याचबरोबर साळवडे गावाची हद्द आणि त्या गावाच्या हद्दीतील वास्तू आपल्याला बघायला भेटतात. एकच मिनिट, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा जो बंधारा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय, तर हा बंधारा केळवडे गावाच्या हद्दीमध्ये येतो. आणि आता आपण साळवडे गावातील स्मशानभूमी या ठिकाणी उभे आहोत. तर तुम्ही बघू शकता की ही स्मशानभूमी ही साळवडे गावाच्या हद्दीमध्ये येते. परंतु ह्या स्मशानभूमीपासून ज्यावेळेस आपण नदीच्या किनाऱ्यालगतचा प्रवास सुरू करतो आणि खालच्या बाजूने आपण ज्यावेळेस उतरतो, तर या ठिकाणी केळवडे गावाची हद्द चालू होते. म्हणजे एक्झॅक्टली आपण केळवडे आणि साळवडे गावाच्या किनाऱ्यालगत किंवा वेशीवरच आता उभे आहोत. मित्रांनो, आता आपण साळवडे गावाच्या दिशेने प्रवास चालू केलाय आणि आता आपण साळवडे गावाच्या हद्दीमध्ये आहे. परंतु पुढे आल्यानंतर हे पहिलंच मंदिर, श्री दत्तगुरूंचं मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं. रोडच्या उजव्या बाजूला या ठिकाणी दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने केळवडे आणि साळवडे गावातील लोक दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो, दत्तगुरूंचे दर्शन घेऊन आता आपण चाललेलो आहोत साळवडे गावाच्या दिशेने. मी तुम्हाला दाखवतो की हा जो रस्ता आहे ना सरळ, तर तो साळवडे गावाच्या दिशेने जातो आणि आता आपण आलेलो आहे ह्या रस्त्याने. तर मित्रांनो काय की या ठिकाणी गावात शिरण्या अगोदरच एक कच्चा रस्ता डाव्या बाजूने डोंगराच्या दिशेने जातो. त्याचबरोबर या आजूबाजूच्या शेत जमिनींना जोडण्याचं काम देखील हा रस्ता करतो. चला तर मग हा रस्ता सुद्धा एक्सप्लोर करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, या शांत रस्त्याने मी आता पुढच्या दिशेने प्रवास सुरू केलाय. परंतु मित्रांनो काय की आपण जास्त पुढे जाणार नाहीये, कारण इथे सगळीकडेच बिबट्याचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे आपण जास्त आगाऊपणा काय करणार नाही. परंतु काय होतं की या ठिकाणी एक रस्ता सरळ पुढच्या दिशेने शेत जमिनींना कनेक्ट करतो. त्याचबरोबर एक रस्ता डोंगराच्या दिशेने सुद्धा जातो. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग थोडंसं अजून पुढे जाऊया. मित्रांनो, या शांत रस्त्याने आता आपण पुढच्या दिशेने प्रवास चालू केलाय आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सागाची झाडे सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. काय की हा डोंगरातलाच रस्ता आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला लोकांनी शेती वगैरे केलेली आहे. शेत जमीन आहे लोकांची, ते या ठिकाणी पिकं वगैरे घेत असतात. आता काय होते की उन्हाळ्यामध्ये थोडीशी पाण्याचा प्रॉब्लेम होतो या ठिकाणी. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर होत नाही, आता हिवाळा चालू आहे. त्यामुळे इथे ज्वारी वगैरे शेतकऱ्यांनी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मित्रांनो काय की मी तुम्हाला जे सांगत होतो की एक रस्ता डोंगराच्या दिशेने सरळ वरती जातो. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हा जो रस्ता आहे ना मित्रांनो, तर हा सरळ पुढे डोंगराच्या दिशेने गेलेला आहे. आणि हा जो सरळ रस्ता आहे ना मित्रांनो, तर हा अजून पुढे जातो पुढच्या दिशेने. आणि ह्या ज्या आजूबाजूच्या शेतजमिनी आहेत ना, इकडे लेफ्ट साईडला आहे ना सगळीकडे शेतजमिनी आहेत, तर त्या शेतजमिनींना कनेक्ट करण्याचं काम हा रस्ता करतो. आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी डोंगरच चालू झालाय आणि पूर्ण सागाची झाडं आपल्याला बघायला भेटतात. तर आता मित्रांनो काय की आपण जास्त तर पुढे जाणार नाहीये, कारण मी तुम्हाला सांगितलेलं की बिबट्याचा वावर वाढलेला आहे. का असते मित्रांनो की जास्त आगाऊपणा पण करायचं नाही. ॲडव्हेंचरच्या नावाखाली ना, म्हणजे पोरांना सवय असते की अनोळखी ठिकाणी जायचं आणि जिथं माहीत नाहीये तिथं शिरायचं. आता हे ठिकाण माझ्यासाठी अनोळखी नाहीये, लहानपणी नेहमी या ठिकाणी येत असायचं. परंतु काय तरी सुद्धा आता मी एकटा आलेलो आहे, या कारणामुळे आपण जास्त पुढे जाणार नाहीये. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा रस्ता सरळ असाच डोंगराच्या दिशेने गेलेला आहे. तर आता आपण काय करणार आहे मित्रांनो, आल्या रस्त्याने परत आहे ना आपला प्रवास पश्चिम दिशेला चालू करणार आहे. आता काय आपण साळवडे गावामध्ये जाणार आहे
तिथं माझं एक छोटंसं काम आहे, एका मित्राला भेटायचं आणि त्याला पैसे द्यायचे. तर तिथून पुढं देखील आपला प्रवास आहे, त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आता आपण सावडे गाव क्रॉस करून पुढे पश्चिम दिशेने डोंगराच्या दिशेने प्रवास सुरू केलाय. आता मित्रांनो काय की या ठिकाणी डोंगरामध्ये एक हिल रिसॉर्ट आहे. आता ते रिसॉर्ट कधी चालू असते कधी बंद असते, परंतु काय की कधी काळी या ठिकाणी एक मोठा प्रोजेक्ट होता, परंतु काही कारणास्तव तो प्रोजेक्ट बंद पडलाय. परंतु मित्रांनो काय की या ठिकाणी बरेचसे असे पॉइंट आहेत की ज्या ठिकाणांनी नजारे खरंच खूप बघण्यासारखे असतात. मला वाटलं की हे नजारे तुमच्यासोबत शेअर केले पाहिजेत, कारण आमच्या गावाचा पश्चिम दिशेचा प्रवास हे नजारे दाखवल्याशिवाय काय पूर्ण होणार नाही. चला तर मग आता पुढे जाऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर डोंगरात जी घरं दिसतात ना, तर हा तोच प्रोजेक्ट आहे जो काही कारणास्तव बंद पडलाय. खूप मोठा प्रोजेक्ट होता, परंतु आता तो बंद पडलेल्या स्थितीत आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दाखवतो इथले आजूबाजूचे नजारे. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आम्ही लहानपणी यायचो ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो, परंतु आता काय झालं मित्रांनो की या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वगैरे झालेले आहे. काही लोकांनी घरं वगैरे बांधलेली आहेत, बाहेरच्या लोकांनी या ठिकाणी जमिनी विकत घेतलेले. परंतु मित्रांनो काय की ज्यावेळेस आम्ही यायचो ना लहानपणी आमच्या स्कूल डेज मध्ये, त्यावेळेस इथं काहीच नव्हतं. म्हणजे पूर्ण हा आहे ना शांत एरिया होता. या ठिकाणी आम्ही यायचो, थांबायचो आणि फोटो वगैरे काढायचो आम्ही. इथं बऱ्याचशा करवंदाच्या जाळ आहेत मागच्या बाजूला, तर करवंद खाण्याचा आनंद सुद्धा आहे ना आम्ही या ठिकाणी घेत असायचो. तर हा एक म्हणजे फेमस पॉइंट होता. या ठिकाणी बरेच जण यायचे, थांबायचे, फोटो वगैरे काढायचे आणि करवंद खाण्याचा एक स्पॉट म्हणून हे ठिकाण फेमस होतं. मित्रांनो, मी तुम्हाला एक असा पॉइंट दाखवणार होतो की ज्या पॉइंट वरून केळवडे आणि सावडे गावाचा पूर्ण नजारा, पूर्ण गाव आपल्याला बघायला भेटणार होतं. परंतु काय झालं की हा जो पॉइंट होता ना, तर तो त्या रिसॉर्ट मध्ये होता. जे मी तुम्हाला सांगितलं का तिथे एक हिल रिसॉर्ट आहे, तर त्या हिल रिसॉर्ट मध्ये तो पॉइंट होता. परंतु काय झालं की आपण तिथं गेटवर गेलो होतो, परंतु वॉचमॅनने सांगितलं की आतमध्ये काम चालू आहे, त्यामुळे आत जाण्यास मनाई आहे, त्यामुळे आत कोणालाही सोडत नाहीये ते. आता काय आलं की आतमध्ये जाऊ तर शकत नाही, त्यामुळे आता आपण नाईलाजाने घराच्या दिशेने प्रवास चालू केला. परंतु बघूया मित्रांनो, जर खरंच एखादा नजारा किंवा एखादा पॉइंट दाखवण्यासारखा असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. मित्रांनो, मी आता सावडे गावामध्ये आणि मी आता यमाई देवीच्या मंदिराच्या पायथ्यापाशी. तर मित्रांनो काय आहे की यमाई देवीच्या मंदिराविषयीचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती नक्की क्लिक करा. आता मित्रांनो काय आहे की यमाई देवीच्या पायथ्यालगत या ठिकाणी एक पाण्याची टाकी आणि आता त्याच पाण्याच्या टाकीवर मी उभा आहे आणि याच ठिकाणावरून सावडे गावातील नजारा, त्याचबरोबर डोंगराचा मनमोहून टाकणारा नजारा सुद्धा आपल्याला बघायला भेटतो. चला तर मग तिथला नजारा, हा सीन मी तुमच्यासोबत शेअर करतो. मित्रांनो, आता काय आलं की पाण्याच्या टाकीवरून आपण खाली उतरलो आणि थोडंच अंतर गावाच्या दिशेने थोडंसं पुढे चालत आलं आणि इथले सुद्धा नजारे मी तुमच्यासोबत शेअर करतो. मित्रांनो, यमाई देवीच्या पायथ्यालगतच आहे ना हे झाड आपल्याला इथं बघायला भेटतं. आता तुम्ही बघू शकता की या झाडाच्या फांद्या आहेत ना त्या जमिनीपासून खूप कमी अंतरावर आहेत. मागच्या वेळेस जेव्हा मी इथं आलतो ना, तर इथं छोटी मुलं इथं खेळत होती. काहींनी या ठिकाणी नाही का झोके वगैरे बांधलेले. आता काही इथं दोरी वगैरे दिसत नाही, परंतु बघू शकता म्हणजे नाही का असं निसर्गाचं बघण्यासारखं रूप. आणि जणू काय नाही का हे झाड लहान पोरांसोबत आहे ना खेळण्यासाठी स्वतःच्या फांद्या अशा जमिनीच्या दिशेने झुकवल्या. आणि आता या ठिकाणाहून आहे ना मित्रांनो पूर्ण गाव सुद्धा आहे ना आपल्याला आहे ना सावडे गाव या ठिकाणी बघायला भेटते. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, केळवडे गावाच्या पश्चिम दिशेला म्हणजे सावडे गाव आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात आज केलेला मी प्रवास तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.